दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान आम्ही पथकासोबत या ठिकाणी गस्त घालत होतो. गस्त घालत असताना एक मिनी हायवा घनसांगी फाट्यावरून अंबड शहराकडे आलेला होता. त्या अनुषंगाने पथकाने आम्ही त्याच्या पाठीमागे लागून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन ते शिवाजी महाराज पुतळ्याकडून पाचोडच्या दिशेने पुढे निघून गेला. त्यानंतर आम्ही पोहोचेपर्यंत तो दिशेनासा झालेला होता. आम्ही त्याचा शोध घेत असताना सदरीला मिनी हायवा एक हायवा पाचोडकडून परत येत होता. परत येत असताना आम्ही त्यांना विचारलं, तर विचारणा केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी वगैरे कुठल्याही प्रकारची त्यांनी ओळखीची उत्तरे दिली आणि त्यासोबतच त्यांनी आम्हाला पावत्या दाखवल्या. सदर पावत्याची पाहणी केली, पडताळणी केली असता सदर पावत्या ह्या बुलढाणा जिल्ह्यातील होत्या आणि बुलढाणा जिल्ह्यातून मंगरुळपीर इकडे जाणारी पावती होती आणि सदरील पावती ही 4 फेब्रुवारी 2026 रोजीची होती. त्यावरून आम्हाला संशय आला आणि त्याची तपासणी केली, तर त्या मिनी हायवाचा कलर हा पिवळाच होता, जो की आम्ही घनसांगी फाट्यावर आम्ही पाहिलं होतं. तोच दिसून आला. त्यावर आम्ही चौकशी करून त्याची ट्रॉली तपासली. ट्रॉली तपासल्यानंतर त्याच्यामध्ये रेती आढळून आली आणि ती रेती सिरनेरच्या शिवारामध्ये ते टाकल्याबाबतची आम्हाला खात्रीशीर माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही पंचनामा करून आणि त्याची गोपनीय पूर्ण माहिती घेऊन सदरील हायवाधारकांनीच या ठिकाणी अवैधरित्या वाहतूक केल्याबाबतचं निष्पन्न झाल्यावर त्याच्या विरोधात आम्ही FIR दाखल केलेला आहे. सर, या संदर्भात आपण काय आव्हान करतो? सध्या शहरामध्ये रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी सुद्धा वाळू चालू आहे. या संदर्भात आता काही ठिकाणाहून आम्हाला अशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. सत्य आहे की काही ठिकाणी चोरून लपून रात्री बेरात्री या ठिकाणी काही हायवा येत असल्याच्या निदर्शनास आलेले आहेत किंवा बातमीदारामार्फत आम्हाला कळालेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही पथक आहे, परंतु त्या पथकावरती पाळत ठेवून त्यांची वाहतूक करण्याचे काही प्रकार आढळलेले आहेत. सदरील प्रकाराच्या अनुषंगाने आम्ही त्यांची गोपनीय माहिती घेऊन संबंधिताची नावं निष्पन्न करून त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करत आहोत आणि ज्या ठिकाणी ते रेती टाकलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन कोणत्या हायवाधारकामार्फत त्यांनी रेती विकत घेतलेली आहे त्यांची चौकशी करून ज्या हायवाधारकांनी अवैधरित्या जर तिथं रेती टाकली असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. सध्या आपले टेंडर गेलेले आहेत. टेंडर मार्फत जर रेती टाकली असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, परंतु अवैध असेल तर त्यांच्यावरती 100% कारवाई होणार. सर, टेंडर सध्या सुरू झालेलं आहे कुठं? सध्या टेंडर सुरू झालेलं आहे. बळेगावला टेंडर सुरू आहे. त्याच्यानंतर घोंगडे हातगाव या ठिकाणी टेंडर सुरू आहे. त्यानंतर बठाण खुर्द येथे सुद्धा टेंडर सुरू आहे. त्याचबरोबर डोमलगाव आणि गांधारी या ठिकाणचे सुद्धा टेंडर गेलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही ताबा देण्याची आम्ही प्रक्रिया करत आहोत आणि या ठिकाणी सुद्धा कोणत्याही पद्धतीने आम्ही CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावरती करडी नजर ठेवत आहोत. कोणत्याही प्रकारे अवैध उत्खनन सध्या तरी नाहीये आणि बऱ्यापैकी कंट्रोल आलेला आहे. थोड्या प्रमाणात जर असेल आणि कोणत्याही जनतेकडे जर समजा काही पुरावे असतील तर त्यांनी गोपनीयरित्या माझ्याकडे आणून दिल्यास त्यांच्यावरती सध्या सक्त कारवाई करण्यात येणार आहे. सर, जशी मॅडमने टोल फ्री क्रमांक काढले त्याबद्दल आपण काय कसं काही सुविधा उपलब्ध आहे? जसं माझा नंबर सगळीकडेच आहे, सगळ्यांचे फोन येतच असतात, त्याच्यामुळे टोल फ्री असल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे सगळ्या जे काही गोपनीय बातमीदार आहेत त्यांची नावं न सांगण्याच्या अटीवर मी ही माहिती गोळा करून संबंधितांच्या विरोधात फौजदारी व दंडात्मक कारवाई करत आहोत. त्यासोबतच आम्ही वसुलीची सुद्धा कारवाई सुरू केलेली आहे. मागच्या अनेक वर्षापासून ज्यांच्यावर दंड झालेला आहे आणि ते दंडात्मक पैसे न भरल्यामुळं त्यांच्यावर वसुलीची कारवाई सुरू केलेली आहे. चल अचल संपत्तीवर बोजे चढवत आहोत आणि चल अचल संपत्तीवर बोजे चढवले सुद्धा ती वसूल करण्याची कारवाई आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा नाव लावणार आहोत आणि ज्या व्यक्तीकडे समजा त्यांनी भरण्याची काही तसदी घेतलेली नाही अशा व्यक्तींची समजा संपत्ती वगैरे नसेल चल अचल संपत्ती जप्त करणार आहोत आणि संपत्ती नसल्यास त्यांना दिवाळखोर जाहीर करून त्यांना जेलमध्ये टाकणे सुद्धा तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आहे. त्याचा सुद्धा आम्ही अवलंब करणार आहोत.